नमस्कार सगळ्यांचं. मी स्वप्नील कदम. मी दर्शन कदम. गोलपोस्ट मराठी आपला फुटबॉल आपली भाषा या नवीन फुटबॉल चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आम्ही दोघं पण. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे फुटबॉल चॅनल असणार आहे ते संपूर्ण मराठी भाषेमध्ये असणार आहे. या फुटबॉल चॅनलवरती तुम्ही जी काही माहिती मिळेल, तुम्हाला जे काही फुटबॉलचं विश्लेषण मिळेल किंवा जी काही फुटबॉलची चर्चा असेल ती संपूर्ण मराठी भाषेमध्ये असणार आहे आणि त्याच गोष्टीची सुरुवात आपण आज करतो. स्वप्नील, काय वाटतं महाराष्ट्रामध्ये फुटबॉलचं क्रेज काय? कोल्हापूर बघून आलास का? अरे महाराष्ट्रामध्ये फुटबॉलचं क्रेज हे खूप जास्त आहे मित्रा. पण हे काही लोकांना माहिती नाही अजूनपर्यंत. कारण मराठी ऑडियन्स पर्यंत फुटबॉल हा पाहिजे तितका पोहोचला नाहीये. पण आता या चॅनल नंतर तो संपूर्ण घराघरामध्ये पोहोचेल याची जबाबदारी आपण घ्यायची. Yes. सो मित्रांनो, पुढे जायच्या आधी आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा. पुढे कंटेंट पूर्ण मराठमोळा आणि धमाल मस्तीचा असणार आहे. येस. तर त्याच कंटेंटची आपण आज थोडीशी हलकी हलकी सुरुवात करूया. तुम्ही बघितलं असेल सध्या संपूर्ण जगभरामध्ये हवा चालू आहे ती फिफा वर्ल्ड कपची. आता या फिफा वर्ल्ड कप मध्ये सगळे लोक आपापल्या आवडीनुसार आपापल्या टीमना सपोर्ट करतायत. काही लोक अर्जेंटिना, काही लोक पोर्तुगल, काही लोक ब्राझील, काही लोक फ्रान्स आणि काय म्हणू नव्हे ते. पण त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ते सगळ्या फॅनबेसचा आपापला एक प्लेअर आहे किंवा सगळ्या फॅनबेसची आपापली एक आवडती टीम आहे. तशीच आपला हा मित्र दर्शन ह्याची एक आवडती टीम आहे, ती आहे अर्जेंटिना. का? कारण त्या अर्जेंटिना टीम मध्ये एक सर्वात मोठा खेळाडू खेळतोय, त्याचं नाव आहे लिओनेल अँड्रेस मेसी. आता रिसेंट टाइम्स मध्ये किंवा आता हल्लीच्या काळामध्ये आपला हा मित्र गेला होता सिद्धिविनायकाकडे, आपल्या बाप्पाकडे. का? कारण लिओनेल अँड्रेस मेसी याची एक जर्सी घेऊन. पण हा का गेला होता? तर स्वप्नील, ह्याच्या मागची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. पहिली गोष्ट तर जितकं मी फुटबॉल फॉलो करतो, जितकं मी ट्रेंड फॉलो करतो, जितकं फुटबॉलचे न्यूज मी बघतोय, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट कळली होती की ब्राझीलने त्यांचं विमान बॅप्टाईज केलं होतं, अख्खं ब्राझीलचं विमान. टर्कीला त्यांनी क्राऊड मुवमेंट मध्ये त्यांना चांगला सेंड ऑफ दिला होता. बोस्निया हर्जेगोविनियामध्ये अख्खं स्टेडियम इरप्ट झालं होतं. आणि ह्याच्या मध्ये कुठेतरी अर्जेंटिना एकदम चिल्ड वाटत होती. त्यांनी काय केलं जास्तीत जास्त, फक्त मेसीचा 10 नंबरचा तो लोगो आहे तो त्यांच्या एअरक्राफ्टच्या फिनला लावला होता. दॅट्स इट. मागच्या वेळी अर्जेंटिनाने सुद्धा असं ग्रँड सेंड ऑफ देऊन काहीतरी केलं होतं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी हे पहिल्यांदा शूट केलं माझं. मी 2018लाही सिद्धूनायकला गेलो होतो, तेव्हा मी शूट नव्हतं केलं. 2022लाही गेलो होतो, तेव्हा पण मी शूट नव्हतं केलं. 18ला अर्जेंटिना जर्मनीच्या अगेन्स्ट बेकार हरली होती. म्हणजे बेकार म्हणजे ती फायनलला पोहोचून ती मारिओ गोट्जेने तो चेस्टवर गोल घेऊन आणि तो किक केला होता आणि तो जिंकलं होतं. तेव्हा एक मोठा डिसअपॉइंटमेंट होता. नंतर मेसीनी रिटायरमेंट अनाऊन्स केली, ती एक वेगळी स्टोरी आहे. त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट आपण घेऊ शकतो. 2022 मध्ये पण मी सिद्धूनायकला गेलो होतो आणि तेव्हा मेसी जिंकला होता, ते पण एंड मोमेंटला अर्जेंटिना जिंकली होती. सिमिलरली 2000 आता जी आहे, मला वाटलं, मनात इच्छा होती माझी की कोणीच काही करत नाही तर मीही करावं. माझं फक्त एवढं झालं की ते फक्त मी शूट केलं आणि रील टाकली होती त्याच्यावर, बस. तर असा हा आपला मेसीचा मराठमोळा भक्त आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याने व्हिडिओ टाकला, पण त्याच्यानंतर असं पण काय काय झालं की काही लोकांनी त्याला सपोर्ट केलं, त्याला अप्रिशिएट केलं, त्याचं कौतुक केलं. पण असा पण एक गट होता की ज्या लोकांनी त्याला ट्रोल केलं किंवा त्याला थोडस विचित्र प्रकारे बोललं गेलं. तर त्या सगळ्यांवरती तुझं काय म्हणणं आहे? त्या सगळ्यांवरती माझं म्हणणं हेच आहे की टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय एम थँकफुल फॉर दी इंडियन मीडिया. पहिली गोष्ट आपली मराठी मीडिया, यांनी आता फुटबॉल धरून बसलेत. त्यांचं मी धन्यवाद करेल. G24 स्पेसिफिकली त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केला बाय द वे की आम्ही तुझी ही रील घेऊ का, कारण का त्यांना काहीतरी चांगलं वाटलं याच्यामध्ये की आपण हे करूया. आणि त्याच्यामध्ये जे नेगेटिव्ह कमेंट्स किंवा जे ट्रोल आले आहेत ते, स्वप्नील, मला एवढं हसायला येते की ते इररिलेव्हन्स ऑफ फुटबॉल आहे. ते कमेंट्स मध्ये फुटबॉल बद्दल कोणी बोलतच नाही, कोणी काही बोलते, म्हणून मी त्यांना इग्नोर केलं पूर्ण. मी फक्त आणि फक्त ज्यांनी मला सपोर्ट केलाय त्यांना फक्त एक शाउट आउट द्यायची इच्छा होते माझी इथे आता. क्या बात आहे. मग आपण एक काम करूया ना, ज्या लोकांनी तुला ट्रोल केले त्या लोकांना सोडून देऊया. पण ज्या लोकांनी तुला तुझं कौतुक केलंय किंवा चांगल्या कमेंट केल्या, त्यातल्या आपण निवडक कमेंट्स एक सिलेक्ट करूया आणि मग बघूया की त्याच्यामध्ये लोकांना काय म्हणायचं किंवा लोकांचं फुटबॉल विषयी काय मत आहे. ठीक आहे. तर आपण एक काम करूया, एक सेगमेंट घेऊया, त्याच्यामध्ये आपण काही निवडक कमेंट्स घेऊ त्या रीलच्या खालच्या आणि मग त्याच्यावरती आपण बोलूया की नक्की लोक काय म्हणू इच्छितात. तर
दर्शन, तू जे रील टाकला होता, हा. तुला माहितीये का त्या रील वरती सध्या किती व्ह्यूज किंवा किती कमेंट्स आहेत? नाही, अजिबात नाही. तर आता दर्शनसाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठी सुद्धा थोडेसे स्टॅट सांगूया आपण त्या रील बद्दल. तर त्या रील वरती सध्या आहेत 5.5 लाख व्ह्यूज, ओके. टू बी प्रिसाइज 5,70,000 आणि काउंटिंग. आता 5,70,000 लोकांनी तर हे बघितलंय, पण त्याच्यातल्या किती लोकांनी कमेंट केल्यात Comment. आणि काय काय कमेंट केल्यात ते आता आपण बघूया. मित्र, कमेंट तर भरपूर आहेत. जास्त नाही, एक 300च्या आसपास कमेंट आहेत. ठीक आहे, तर त्यातल्या काही कमेंट तू तुझ्या हिशोबाने बघ. ओके, सो cozy.9_ ह्यांनी लिहिलंय कट्टर मेसी लवर. डॉक्टर एस आहेत गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. राहुलने चांगली कमेंट केलेली आहे. ये चॅनल वाल्यानेही बेजा कंटेंट केली आहे. अभी गया वर्ल्ड कप जीता मेसी. पहले पीपल हॅव इमोशन्स अँड प्रेयर्स फॉर CR7 नॉट मेसी. असं आय डोंट नो, खूप करतात यार, कमॉन. मेसी विल एन्जॉय दिस वर्ल्ड कप लाईक अ गॉड अँड डिसमेंटल एव्हरी टीम इफ ही इज इन गुड मूड. अर्जेंटिना ॲज अ टीम मोर दॅन कॅपेबल इवन इफ मेसी प्लेज ओनली फॉर 60 मिनिट्स. काय वाटतं या कमेंट बद्दल तुला? बघ, सगळ्यात आधी तर मला असं सांगायचं आहे की लोक फक्त मेसीसाठी जात नाही. तुला माहितीये आता सध्याच जसं तू सिद्धिविनायक मेसीची जर्सी घेऊन, तसा दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यामध्ये आताच एक मुलगा गेला होता पोर्तुगालची रोनाल्डोची जर्सी. अरे वा. तर त्याच्यामुळे असं काहीच नाहीये की फक्त मेसीचेच फॅन आहेत किंवा असं काही. रोनाल्डोचे पण तेवढेच मोठे मोठे फॅन आहेत आणि ते आता आपण बघू शकतो, सोशल मीडियावरती तुम्ही बघू शकता. अपार्ट फ्रॉम दॅट, मला ह्या कमेंट बद्दल असं बोलायचं आहे की सगळ्यांचा एक फॅन बेस असतो. काही कट्टर फॅन असतात, काही नुसतेच फॅन असतात. तू कट्टर फॅन आहेस, तुझी ती एक वेगळी इमोशन आहे, तुझ्या भावनाच वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे तू गेला होतास. पण तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीबद्दल? या गोष्टीबद्दल एवढंच आहे की लोकांनी हे फॉलो करावं, लोकांनी प्रे करावं, पण लोकांनी कुठे अंधश्रद्धेकडे वळू नये. राईट. लोकांनी याची एक लिमिट किंवा थिन लाईन असते, रिलिजन टुवर्ड्स बिलीफ अँड गॉड, याच्यामध्ये एक थिन लाईन असते, ती क्रॉस करू नये. मी आपल्या बाप्पाकडे जाऊन माझ्या प्लेअरला घेऊन गेलो होतो. लोक तर त्या पलीकडे जाऊन खूप काय काय करतात. आता आपण ते नको बोलूया इथे, कारण का गोलपोस्ट मराठी आणि जे आपलं हे चॅनल आहे ते आपण दोघं हे टोटली अनबायस्ड करणार आहोत. येस, इवन दो मी मेसीचा फॅन आहे, हाही मेसीचा फॅन आहे, बट वी हॅव अ लॉट ऑफ गेस्ट लिस्ट कमिंग अप. पुढे आमची खूप मोठी गेस्ट लिस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही स्पेनचे फॅन्स घेऊन येणार आहोत. अर्जेंटिना, पोर्तुगल, जर्मनी, ह्याचे सगळे क्रेझी वेडे लोक आहेत आमच्या लिस्टमध्ये, ते येणार आहोत. तर आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं आणि आम्ही सुद्धा बघितलं की काय काय कमेंट आलेले आहेत त्या व्हिडिओवरती. पण एक गोष्ट आहे, फुटबॉलचं वेळ हे भारतामध्ये काही नवीन नाहीये. हा, मराठी भाषेमध्ये आम्ही सगळ्यात आधी हा कॉन्टेंट बनवायला सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात आम्ही एकदम पुढपर्यंत घेऊन जाऊ ह्याची तर आम्हाला खात्री आहे. आणि फक्त वर्ल्ड कपच नाही, आम्हाला असं करायचं आहे की मराठीमध्ये फुटबॉल हा घराघरामध्ये पोहोचवायचा आहे. तर त्यासाठी आमचा ह्या चॅनलचा हा हेतूच आहे. आणि ह्याच्या पुढे पण तुम्ही बघाल की आमच्या चॅनलवरती काय काय धमाल मस्ती होणार आहे, काय काय व्हिडिओज येतील, काय काय रील्स येतील. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन चांगल्या दणदणीत व्हिडिओ सोबत. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.